स्वतःच्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावाने अधिकृत शुभेच्छा पत्र असल्याचा आभास निर्माण करणारे बनावट पत्र तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नियंत्रण कक्ष अहिल्यानगर येथून प्राप्त झालेल्या माहितीनंतर घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। चौकशी अंती विश्वजित विजय धुळगंड वय 24 वर्ष राहणार मांडवे बुद्रुक तालुका संगमनेर याने आपल्या वाढदिवसानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत लेटर हेड प्रमाणे दिसणारी शुभेच्छा पत्रे AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केल्याचे समोर आले। सदर बनावट शुभेच्छा पत्रांमध्ये राष्ट्रीय चिन्ह, मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आणि अधिकृत पत्रव्यवहारासारखी रचना वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे। ही पत्रे संबंधित नेत्यांनी दिलेली नसतानाही ती खरी आणि अधिकृत असल्याचा भास निर्माण करून धुळगंड यांनी आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून प्रसारित केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। दिनांक 31/5/26 रोजी मांडवे बुद्रुक येथे राहणारा युवक विश्वजित विजय धुळगंड याने त्याच्या वाढदिवसानिमित्त माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नावाचे लेटर पॅड तयार केले। त्यावरती त्यांच्या कार्यालयाचे लोगो आणि त्यांच्या सहीचा वापर करून इंस्टाग्रामवरती पोस्ट केले। अशा प्रकारचे पोस्ट केल्यानंतर सदर माहिती पोलीस स्टेशनला कंट्रोल रूम येथून समजली आणि त्यानुसार पोलीस ठाणे घारगाव येथील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे घारगाव येथे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तरी मी आपल्याला सर्व नागरिकांना आणि युवकांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की कोणी अशा प्रकारच्या काही डुप्लिकेट किंवा फेक डॉक्युमेंट तयार करून मीडियावर किंवा इतर कुठे टाकू नये आणि सोशल मीडियाचा वापर करताना आपली सद्विवेक बुद्धीचा वापर करावा। कोणत्याही प्रकारचे अफवा किंवा इतर प्रकारचे काही अशा प्रकारचे कृत्य करू नये। केल्यानंतर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल। धन्यवाद। या प्रकारामुळे सोशल मीडियावरील नागरिकांची दिशाभूल होऊन फसवणूक झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करीत आहेत। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।